मित्रांनो, मी नवीन स्टँड बाय केलेला आहे, तर तुम्हाला मी याचं पूर्ण डिटेल सांगणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे ही. प्रत्येक यूट्यूबरला 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर मोबाईल, एक तर स्टँड आणि तिसरा म्हणजे माईक. या 3 गोष्टी बेसिक प्रत्येक यूट्यूबरकडे पाहिजेत. आणि हा जो बाय केलेला आहे Amazonवरून पोर्टेबल सेल्फी स्टिक विथ स्टँड आहे हा, तर भरपूर महत्त्वाचा आहे हा. तर तुम्ही नक्कीच पूर्ण अनबॉक्सिंग बघा. याची मी तुम्हाला सर्व डिटेल सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला करूया अनबॉक्सिंग. तर चला मित्रांनो, आपण आपला पोर्टेबल जो स्टँड आलेला आहे सेल्फी स्टिक विथ स्टँड, तो आपण अनबॉक्सिंग करणार. याला ट्रायपॉड बोलतात, पोर्टेबल ट्रायपॉड. अशा प्रकारे याची पॅकेजिंग आहे, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये काय नाही, एवढंच एक बॉक्स आलेला आहे. याच्यामध्ये काय नाही, मॅन्युअल आहे याच्या आतमध्ये. याला आपण साईडला ठेवूया. आणि हा बघा मित्रांनो, हा फक्त पोर्टेबल ट्रायपॉड आहे. फक्त तुमच्या एवढ्याच्याच हाता एवढा. तुम्ही बघू शकता याची साईज. एवढंच तुम्ही बॅगेमध्ये याला कुठे पण घेऊन जाऊ शकता. आणि याची क्वालिटी तुम्ही बघू शकता, किती भारी क्वालिटी आहे. बिल्ड क्वालिटी मला याची खूप आवडलेली आहे. आणि याला इथे LED लाईट्स दिलेल्या आहेत. या 2 लाईट्स आहेत, त्या मी तुम्हाला चालू करून दाखवणारच आहे. याची हातामध्ये घेतल्यावर असं वाटतं की आपण काहीतरी सॉलिड वस्तू हातामध्ये पकडलेली आहे. क्वालिटी एकदम भरपूर चांगली आहे याची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि तुम्ही पण नक्कीच हा बाय करसान पोर्टेबल ट्रायपॉड. मी याचे रिव्ह्यू भरपूर बघून नंतर हा बाय केलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याला हे असे 3 लेग्स दिलेले आहेत, त्यासाठी त्याला ट्रायपॉड असं म्हणतात. तुम्ही बघू शकता असे साईडने याला ओपन करता येतं. असं तुम्ही छोटेसे व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला या लेंथपासून चालू करता येते. हे असं ठेवता येतं तुम्हाला याच्यावरती. पहिला मी हा स्टँड वापरत होतो. हा बघा, बंद केल्यानंतर याची लेंथ एवढी होते, त्यामुळे हा कुठे बाहेर घेऊन जाऊ शकत नव्हतं मी. आणि याची क्वालिटी पण एकदम खराब होती. हा मी फ्लिपकार्टवरून बाय केला होता 200 रुपयाचा. तुम्ही बघू शकता याचा एवढा जागा घेत होती हे. आणि तुम्ही जर याला पूर्ण बंद केला तर याची लेंथ एवढी होत होती, म्हणजे तुम्ही याला बॅगेमध्ये कुठे घेऊन जाऊ शकत नाही हा स्टँड. त्यामुळे मला गरज होती की मला आउटडोर जर व्हिडिओ शूट करायचे असतील तर मला पॉसिबल नव्हतं एवढा स्टँड कुठे घेऊन जाणार. त्यासाठी मी भरपूर व्हिडिओ बघितल्यानंतर हा तुम्ही कम्पेअर करा. हा स्टँड आणि हा स्टँड बघा, बंद केल्यानंतर किती फरक पडतोय. तुम्ही छोट्याशा बॅगेमध्ये किंवा पिशवीमध्ये पण टाकून हा स्टँड घेऊन जाऊ शकता. आणि याचे प्लस पॉईंट म्हणजे अंधारामध्ये पण तुम्ही याचे सेल्फी काढू शकता. त्यासाठी LED लाईट दिलेला आहे त्याला. आणि याची बिल्ड क्वालिटी तुम्ही बघू शकता, किती मस्त हा ट्रायपॉड आहे. आणि याची लेंथ ओपन केल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता याची मिनिमम कमीत कमी हाईट एवढी येणार आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ मोबाईलमध्ये लावायचा असेल तर हे दोन्ही स्टँड आहेत, हे इकडे ओपन करण्याची सिस्टीम दिलेली आहे. बघू शकता, याला ओपन करायचं आहे असं. आणि याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल टाकून याला हे असं खाली पुश करायचं आहे. हा तुमचा मोबाईल इथे येणार असा, बघू शकता. आणि तुम्हाला जर वर्टिकल व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्हाला फक्त हे असं फिरवायचं आहे, तर तुमचा हा वर्टिकल व्हिडिओ इथून तुम्ही शूट करू शकता. आणि तुम्हाला जर ओरिजिनल करायचं असेल तर तुम्हाला फक्त हे असं प्रेस करायचं आहे. ही लॉकिंग सिस्टीम आहे. हे लॉक केल्यानंतर तुमचा हे कुठे हलणार नाही इकडे तिकडे असं. हे लॉक सिस्टीम आहे. हे लॉक सिस्टीम करून तुम्हाला हे असं पाहिजे त्या अँगलमध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. तुम्हाला जर असे व्हिडिओ शूट करायचे असतील तर तुम्ही असा मोबाईल ठेवून पण हे व्हिडिओ असे शूट करू शकता. तुम्हाला कोणत्या डिग्रीमध्ये पाहिजे अशा त्या डिग्रीमध्ये तुम्ही याला इथे असं लॉक करून तुम्ही असे व्हिडिओ शूट करू शकता. तुम्हाला जर असा मोबाईल ठेवून जर शूट करायचे असतील तर तुम्ही असा फ्रंट साईडने असा होरिझॉन्टल व्हिडिओ ठेवून याला शूटिंग करू शकता अशा प्रकारे. किंवा तुम्हाला जर असं आवडत नसेल, तुम्हाला हाईट अजून छोटी पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे पण कमी हाईटमध्ये पण असा होरिझॉन्टल ठेवून शूट करू शकता. किंवा हे असं रोटेट करून वर्टिकल व्हिडिओ शूट करू शकता. 360 रोटेट आहे याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर अजून थोडी हाईट पाहिजे असेल तर तुम्ही असे पण या प्रकारे पण तुम्ही मोबाईल ठेवून अशा प्रकारे पण तुम्ही हाईट जास्त थोडी करून व्हिडिओ शूट करू शकता. तर हे झालं मोबाईल कसं होल्ड करायचं. त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी या लाईट्स ज्या होत्या त्या कशा यूज होतात त्याचा दाखवतो मी तुम्हाला. तर या लाईट्स इथे अशा साईडला तुम्ही लावून त्याचे आता मी तुम्हाला दाखवणार आहे
की कसा यूज करू शकता. तर हे बघू शकता तुम्ही. या लाईट्स आहेत, या अशा प्रकारे लाईट्स चालू होतात, त्यामुळे तुम्हाला थोडा अंधाराच्या ठिकाणी पण याचा उपयोग होणार आहे. या बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये 2 कलरच्या लाईट्स आहेत आणि 6 मोड दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे मोड दिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही अंधारात पण चांगल्या प्रकारे या पोर्टेबल स्टँडवरती तुम्ही व्हिडिओ काढू शकणार आहात. आणि याचे लाईट डाऊन झाल्यास तुम्हाला मी सांगितलेलं आहे की टाईप सी चार्जिंगच्या साहाय्याने तुम्ही याला चार्ज करू शकता. तर अंधारात जर तुम्ही कमी प्रकाशात जर व्हिडिओ शूटिंग करत असाल तर त्यासाठी हा पोर्टेबल स्टँड एकदम योग्य आहे. आणि याची बिल्ड क्वालिटी मला खूप आवडलेली आहे. याची बिल्ड क्वालिटी खूप छान आहे. याचा जो आतमधला जो पाईप आहे त्याचा मटेरियल ॲल्युमिनियमचा आहे आणि स्टँड एकदम मजबूत वाटतो. आता ह्याच्या इथून पुढे याचा सेल्फी स्टिकचा उपयोग कसा करतात ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये आपण लांबून फोटो आणि व्हिडिओ क्लिक करू शकता. त्यासाठी इथे रिमोट पण एक दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा जो आहे तो ब्लूटूथ रिमोट आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, इथे ही लाईट ब्लिंक होते. तुम्ही मोबाईल याला ब्लूटूथने कनेक्ट करून लांब उभं राहून पण व्हिडिओ शूटिंग आणि तुम्ही फोटो क्लिक करू शकता या ब्लूटूथच्या साहाय्याने. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण आता या लाईटचा यूज तुम्हाला तर मी सांगितलेलं, आता आपण हे बंद करून याला रिमूव्ह करूया. तर अशा प्रकारे या लाईट्स काढून तुम्हाला साईडला ठेवता येतील, तुम्हाला जर यूज नसेल तर. आणि त्या लाईट्स चार्जिंग करण्यासाठी आपल्याला हे USB टाईप सी पोर्टची वायर असते, ती बॉक्स अंगतीच भेटते. त्यामुळे याच्या साहाय्याने तुम्ही त्या लाईट्स चार्ज करू शकता. आता हे तर झालं आपलं आपण पोर्टेबल स्टँडची माहिती घेतलेली. आता हा तुम्हाला जर उभा राहून जर व्हिडिओ शूट करायचे असतील तर ह्याची हाईट किती होते ते मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि एक राहिला, ह्याच्यामध्ये 360 व्ह्यूज असल्यामुळे तुम्ही असा 360 व्ह्यूजने हा जो हँडल आहे तो वरती काढून तुम्ही असा 360 व्ह्यूजनी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. स्टेबल व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता याच्यामुळे. आणि हा जेव्हा तुम्ही हँडल खाली घेता तेव्हा हे लॉक होऊन जातं, तेव्हा हे फिरणार नाही आहे. त्यामुळे याचा एक उपयोग चांगला होतो. आता याची हाईट किती आहे, सर्वांना प्रश्न पडला असेल. हे तर पोर्टेबल स्टँडचं झालं, पण याची हाईट किती आहे तर मी आता तुम्हाला उभं राहून दाखवणार आहे. याला पूर्ण ओपन करून की याची हाईट किती आहे. तर तुम्ही बघू शकता. आता हा स्टँड ओपन करत आहे मी. याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की या स्टँडची हाईट किती आहे. आता उभं राहून मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही हे बघा, हे माझ्या समोर एकदम समोरासमोर येत आहे. त्यामुळे याची हाईट जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी समोरासमोर येत आहे. आणि तुम्हाला मी एक शूट पण करून दाखवतो की माझा फेस त्याच्यामध्ये येतोय की नाही. तुम्ही पण बघू शकता. याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला मी. तर हे तुम्ही बघू शकता. हे बघा, हा एवढ्या हाईटला येतोय. त्यामुळे आपण याची हाईट भरपूर प्रमाणात आपण याला कमी करून पण असं एवढ्या प्रमाणात घेऊन पण तुम्ही इनफ आहे तुमच्यासाठी या हाईटचा स्टँड. तर नक्कीच या स्टँडचा विचार करा. तुम्ही जर स्टँड घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच चांगला स्टँड आहे हा. मित्रांनो बघा, हा स्टँडची हाईट एवढी आहे, तर इनफ हाईट आहे याची. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि तुम्ही पण स्टँड जर घेत असाल तर नक्कीच याचे रिव्ह्यू तुम्ही यूट्यूबवरती बघा. मोबिलाईफ 62 इंचेस याचं नाव आहे. या स्टँडचं मोबिलाईफ कंपनीचं नाव आहे. आणि बिल्ड क्वालिटी आणि याचे सर्व फ्युचर्स चांगले आहेत. रिमोट पण मी यूज करून बघितला, त्याने फोटो पण क्लिक होतात, व्हिडिओ पण ऑन ऑफ होतात. तर भरपूर चांगला हा आहे स्टँड. तर तुम्ही जर स्टँड घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच या स्टँडबद्दल विचार करा. हा भरपूर चांगला स्टँड आहे, मला खूप आवडलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला पण आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटतात. तर हा स्टँड बाय करून मी तर खूप हॅपी आहे, खुश आहे. तुम्ही पण याचे रिव्ह्यू वाचा यूट्यूबवरती. आणि तुम्हाला जर चांगला वाटत असेल, तुम्ही जर स्टँड घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच हा स्टँड मी तुम्हाला रिकमेंड करतो. चांगला स्टँड आहे मोबिलाईफ 62. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आणि याची प्राईस पण डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे. तर नक्कीच तुम्ही याचे रिव्ह्यू बघा. आणि तुम्हाला जर स्टँड घ्यायचा असेल तर हा स्टँड नक्कीच घेऊ शकता. हा चांगला स्टँड आहे.